कर्नल सोफिया कुरैशी यांच्या सन्मानार्थ पॅन्थर सेनेचे आवाहन, विजय शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पॅन्थर नितीन सोनवणे. बीड प्रतिनिधी. मध्य प्रदेशचे भाजप मंत्री कुंवर विजय शहा यांनी भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल कुरैशी यांना आतंकवाद्यांची बहीण असे संबोधत शहा यांनी त्यांच्या धर्मावरून निशाणा साधल्याचा आरोप आहे. या वक्तव्याविरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने 14 मे 2025 रोजी शहा यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पॅन्थर सेनेचा जाहीर निषेध आणि आवाहन. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नेते नितीन सोनवणे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. कर्नल सोफिया कुरैशी या आतंकवाद्यांची बहीण नव्हे, तर भारत देशाची शूर बेटी आहेत. धर्म पाहून गोळ्या चालवणारे आणि धर्मावरून आतंकवाद्यांशी नाते जोडणारे एकाच वृत्तीचे आहेत, असे सोनवणे म्हणाले. त्यांनी भारतीय संविधान आणि देशाच्या एकतेचा जयघोष करत कर्नल कुरैशी यांच्या सन्मानार्थ देशभरातून नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पॅन्थर सेनेच्या वतीने एक अनोखे अभियान सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना कर्नल सोफिया कुरैशी यांचे पोस्टर हातात धरून फोटो काढण्याचे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सैनिकांचा सन्मान जिवंत ठेवा, संविधानाचे रक्षण करा, अशी घोषणा देत हे अभियान देशभक्ती आणि एकतेचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. विजय शहा यांच्यावर कारवाईची मागणी. सोनवणे यांनी विजय शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. भारतीय सैन्याचा आणि देशाच्या बेटीचा अपमान करणाऱ्यांना माफी नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. पहलगाममधील दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी देश एकजुटीने उभा होता, पण अशा वक्तव्यांनी देशाच्या एकतेवर आघात होतो.